मस्त आमची सूर्यनारायणच्या पूजेची तयारी चालू आहे आता. पहा मस्त रांगोळी काढली. आता रांगोळीमध्ये कलर पण भरले गेले, चालू आहे भरणं. आणखीन सूर्यनारायणाची इथं आम्ही छोटीशी हे प्रतिमा पण काढली. पहा सूर्य आपला ह्या दिशेने उगवतो, तर इथेच पूजा मांडली आम्ही बाहेरच. सुंदर सकाळचं वातावरण आहे हे. एकदम नेमका सूर्य उगवायला लागला आणि आम्ही पूजेला सुरुवात केली. सुंदर अशी पूजा मांडणी चालू आहे, दाखवते मी तुम्हाला. स्वस्तिक काढ त्याच्यावरती. बस हां, बस पाहिजो घाण पडत. बस 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 का जमलं. आणि आता कळस घे, टाक हळदी कुंकू. हां, आता पानं लाव 5 मोठे मोठे घे ते पानं. मस्त पानं आणली शुभम मोठे मोठे. घे टाकून. ठेवू का? नाही, नारळ ठेव पहिले. नारळ घेन त्याच्यावर. नारळ व्यवस्थित बसून घे. घे बसून. बसला का पाय एकदा हलवून. हालतो का? हां, ठेव आता तिथं मस्त याच्यावरती ठेव. मस्त कळस पण तयार केला पा. आणि हां, याला आम्ही रोठाची पूजा म्हणतो, सूर्यनारायण देवाची. सकाळी सकाळी ही करावीच लागते आम्हाला. आता काय कर, हा पुडा फोड. कळसाची पूजा होऊन जाते. हां, फोडतो रोठाचा पुडा. हां, घे, या ग्लासात बुडून घे. आता पूजेचं बाकीचं ते राहू दे ना, आता पूजा करून घे विड्याची. घे करून, पूजाच घे आता सर्व करून. बस. हां, आता सूर्यनारायण देवाची कर आता पूजा. त्या पुड्या फोडून घे आता एक एक. काय काय दिलंय बघ त्याच्यात. आता पुण्यात काय काय देतात. हळदी कुंकू ते आता काय कर, हळदी कुंकू वा तिथं. आणि तिथंच हे कागद पण ठेवून द्यायचे. हां, गुलाल. हां, त्यातलंही वाय ना, वा तिथं. गुलाल वा, गुलालाचा मान असतो. कळसावर पण टाक, बाप्पाच्या ह्याच्यावर टाक. हां हां, आपलं टाकात. फुलं वा, अगरबत्ती लाव.
अशी पूजा चालू आहे आमची रोठाची. एकदम साध्या पद्धतीची रोठाची पूजा आहे, पण वर्षातून एकदा करावीच लागते ती आम्हाला. हे वाहून दे सर्व. हां, हे सामान वाहणं काढ त्याच्यातलं. वाय तिथं इथे ना. हां, तिथेही व्हायलाच चालतं, इथेही व्हायलाच चालतं. नाडा ठेव फक्त वेगळा आपल्याला दिव्यांसाठी. काय काय त्याच्यात राळ एक काय. ही राळ आहे, बाजूला काढू काही. हां, राळ बाजूला काढ. ती जाळायला कामा येईल ना, राळ जाळावी लागेल ना. खारीक, खोबरं, बदाम ते ठेव त्याच्यावरती. हां, ठेव. आता ते पानांचं कधी काढणं. हां, ते ठेव आता. असे पाहिजेत. टाकू हो. त्याच्यातून पाणी. हां, टाक. घे सगळं हे करून हातात घे त्या. असं थोडं तिकडं पाणी नाही, जाऊ दे. रांगोळी आहे तिथे, त्या नळाखाली धुवून घे बरं. जाऊ दे. त्याला पाण्याशी हां, 5 आहेत ना त्या. ठेवते नाही, पूर्ण एकत्र ठेव ना. नाही तर लिंबाची खाली ठेव. एक एक वाय. लिंबाची ठेव, सीताफळाची ठेव, फळांची. हां, ठेव. त्याचा मान आहे. हां, ठेव तशी एक 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 एक. हां, हळदी कुंकू वा, फुलं वा. कळसावर ठेव. ठेव कळसावर. हां, ठेव तिथं वरती ठेव त्या पुढं. नाही, खाली ठेव ना एका बाजूला. हां, ठेव तिथं. उडतीन त्या म्हणा, पण ठेव एकात एक घालून. एकात एक ठेव. ठेव. त्याच्यावरती हळदी कुंकाचं भांडं दे वाटल्यास आपलं ठेव, नाही तर फूल ठेव काहीतरी वजनदार. हां, आता पेड्याचे दिवे कर. दिवे कशा, प्लेट नाही आणली का? नाही, पेड्याचे दिवे. हां, आपले ते खायला द्यायला लागतात ना, मामा खातील ना. चांगली आण. हां, ठेव तिथं खाली. त्याला काही टोपी करायचं. नाही केलं तर चालतं. घे त्यातलं. आता राळ कशात जाळायची का? कोळशे पण नसतील ना आपल्याकडं. कापूर आणले का मी, त्याच्यातच टाकून द्यायचे कापूरमध्ये. ते हे लागतं ना त्याला, आर विस्तू. ते 2-4 काड्या पेटवल्या असत्या ना, तर झालं असतं गड्या तेव्हाचं. टाक त्याच्यात, नाडा टाका. लावू हे दिवे. हां, समोर कर. घेत व्यवस्थित कर. हां, त्याला हळदी कुंकवाची बोटं लाव, छोटी छोटी वात. थोडं थोडंच. दिवे खा लागत असतात हे पहिल्यापासून, पण ते आता कसं खात नाही ते. पोरं तर नाहीच खात, मामा खाता एवढे तेवढं. मग राहतात थोडा वेळ तर राहिले पाहिजेत.
मिनटं राहतील का तिथं. तेल सगळं गेलं त्याच्यातून पडून. तेव्हा आता मोठ्या कर पूजा, वड त्या पुढं. हां, वड दोन्ही पण. थोडंसं कापड टाकून. घरातच आता पुढच्या वर्षीपासून मांडत जाऊ दे. बाहेर जागा चांगली आहे पण ते हवाच नाही सुचू दे. मस्त दिवे लावलेत पहा. आज उपवास आहे, एकादशी आहे, तर आम्ही पेढ्याचेच दिवे लावले, नाहीतर मग पुरणाचे असतात. आता आरती करून घेतो आम्ही. हवा आहे, दिवे राहू नाही राहिले, तो पटकन आरती घेतो करून. सुख करतात. त्याला हलवून असंच ठेवते, काय हलवलं की जाई ना. कोणता? नाही, हलू नको ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपामी मात्रे मन कामना पूर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजेंद्रहार सदा वसंतम हृदयारवि. फिरवतच. चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आज रविवार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नक्की. छोटाच व्हिडिओ होता आजचा रोठाच्या पूजेचा. धन्यवाद.